नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री अँड सोशलॉजी ऑनलाईन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती पुनश्च एकदा आपलं स्वागत आहे. आपण 11वीच्या इतिहासामध्ये दुसरं प्रकरण या ठिकाणी अभ्यासतोय. दुसरं प्रकरण आपण अभ्यासतोय 11वीच्या इतिहासामध्ये. आज जो भाग आपण पाहणार आहोत तो या दुसऱ्या प्रकरणामधला नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध. आता पहा, हडप्पा संस्कृती आपण पाहतोय. याआधी आपण हडप्पा संस्कृतीमध्ये जी शहरं होती ही शहरं या ठिकाणी अभ्यास. मग या ठिकाणी काय सर्वच शहरी भाग होता, नागरी भाग होता अशातला भाग नाही. तर या ठिकाणी गाव होती, वसाहतीही होते. मग या ठिकाणी असलेली नगर, या ठिकाणी असलेली गावं, या ठिकाणी असलेल्या वसाहती यांच्यामध्ये परस्पर संबंध कशा पद्धतीचे होते. आता पहा, हडप्पा संस्कृतीची नगर, हडप्पा पूर्व काळ जर आपण पाहिला तर हडप्पा पूर्व काळातील गाव आणि वसाहतींचा विकास आणि विस्तार होण्याच्या प्रक्रियेमधूनच या ठिकाणी हडप्पा संस्कृतीमधील नगर उदयाला आली दिसतात. जी की आपण म्हणूया हडप्पा पूर्व संस्कृतीमध्ये ती गावं होती, वसाहती होती आणि हडप्पा संस्कृतीमध्ये ते विकसित स्वरूपाची शहरं या ठिकाणी झाली. हे आपण मागच्या प्रकरणामध्ये या ठिकाणी अभ्यासलेला आहे. मग असा हा जो नागरी भाग या ठिकाणी होता, या नागरी भागाच्या गरजा भागवणं, त्याच्या व्यवस्थापनासाठी, त्यांच्या गरजाची, नागरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या गरजांची परिपूर्तता होण्यासाठी या नगरामधले लोक भोवतालच्या नैसर्गिक परिसर आणि नगराच्या अवतीभोवती असलेले गाव आणि वसाहती यावरती पूर्णतः अवलंबून होते. म्हणजे या ठिकाणचा जो नागरी भाग आहे, हा नागरी भाग आपल्या गरजांची परिपूर्तता करण्यासाठी कुणावर अवलंबून होता, तर गाव आणि वसाहतीवरती या ठिकाणी अवलंबून होता. नागरी भागातील लोकांचं दैनंदिन जे जीवनमान आहे आणि त्यासाठी लागणारं अन्नधान्य असेल किंवा व्यापारी उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल असेल, म्हणजे खाण्यासाठी जे अन्नधान्य लागतं आणि उत्पादन करण्यासाठी कारखान्यासाठी जो कच्चा माल लागतोय, या कच्च्या मालामध्ये मग चिकण माती असेल, विविध प्रकारचे दगड असतील, मौल्यवान खडे असतील, विविध स्वरूपाचे धातू या ठिकाणी असतील. हे सगळं उपलब्ध होण्यासाठी आपण म्हणूया नगरे आणि गाव वसाहती यांच्यामध्ये परस्पर संबंध या ठिकाणी अवलंबून होता. म्हणजे साधारणतः कच्च्या मालासाठी सुद्धा नागरी भागातील लोकांना या गाव आणि वसाहती असलेल्या भागावरती या ठिकाणी अवलंबून राहावं लागत होतं. आता हडप्पा पूर्व काळ आणि हडप्पा पूर्व काळातील सर्वच गाव आणि वसाहती यांचं रूपांतर मोठ्या आणि छोट्या नगरामध्ये झालं असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे हडप्पा पूर्व काळामध्ये जी काही गावं होती आणि वसाहती होती त्यांचं सगळ्यांचंच नगरामध्ये रूपांतर झालं अशातला भाग नाही. तर काही गाव आणि वसाहतीमध्ये फारसे बदल या ठिकाणी घडले नाही. तर ते जसे गाव आणि वसाहती होत्या त्याच पद्धतीच्या त्या राहिल्या. हडप्पा संस्कृतीच्या प्रमुख नागरी जीवनाच्या गरजांची पूर्ती ही या ठिकाणी गाव आणि वसाहती करत होत्या. निमभटके जे लोक होते, या निमभटक्या लोकांच्या हंगामी वस्त्या या सगळ्यांचं जाळं या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. मग नगर असतील, गाव असतील, वसाहती असतील, निमभटके लोक असतील, या सर्वांचं जे एक जाळं या ठिकाणी निर्माण झालं होतं. या जाळ्यामध्ये त्यामध्ये आपण म्हणूया दुर्गम प्रदेशातील गाव आणि वसाहतीचाही या ठिकाणी समावेश होता. याचं उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येतं अफगाणिस्तान मधील
याचं उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येतं अफगाणिस्तानमधील बदख्शान प्रांतामध्ये शोर्तुगाय ही हडप्पा संस्कृतीची वसाहत आहे. अफगाणिस्तानमधील बदख्शान प्रांतामधील शोर्तुगाय ही हडप्पा संस्कृतीची वसाहत आहे. तिथं लाजवर्दी किंवा ज्याला की इंद्रनील नावाचं दगड सापडतो. लाजवर्दी किंवा त्याला इंद्रनील असं म्हटलं जातं. हा दगड सापडतो या ठिकाणी. या दगडी खाणी आहे. या दगडापासून केलेल्या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये मोठी मागणी होती. कुठला दगड? तर लाजवर्दी अथवा इंद्रनील नावाचा दगड. याला कुठं मागणी होती? तर मेसोपोटेमियामध्ये मोठी मागणी होती. कारण की मेसोपोटेमियाचं जे महाकाव्य आहे या महाकाव्यामध्ये देवी इनन्नाच्या राजवाड्यातील भिंती लाजवर्दीने मडवल्याचं वर्णन त्या ठिकाणच्या महाकाव्यामध्ये या ठिकाणी आहे. म्हणजे अफगाणिस्तान मधला दगड कुठं गेला? तर मेसोपोटेमियामध्ये गेला. म्हणजे यावरून आपल्या लक्षामध्ये येतं की हडप्पा संस्कृती आणि मेसोपोटेमिया संस्कृती या दोन्हीमध्ये व्यापारी संबंध या काळामध्ये प्रस्थापित झाले होते. म्हणजे या दोन संस्कृतीमधील संबंधामध्ये लाजवर्दी दगडाला अत्यंत महत्वाचं असं स्थान होतं. म्हणजे या पद्धतीने आपण म्हणूया की नगर आणि गाव वसाहती यांच्यामध्येच परस्पर संबंध नव्हे तर दोन संस्कृतीच्या लोकांमध्येही या ठिकाणी परस्पर संबंध प्रस्थापित झालेले आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे या पद्धतीचे परस्पर संबंध आपल्याला सांगता येत आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आहे उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था. जी हडप्पा संस्कृती आहे ह्या हडप्पा संस्कृतीमध्ये उत्पादनाच्या कुठल्या पद्धती होत्या? या संस्कृतीमध्ये व्यापार कशा पद्धतीने चालत होता? या संस्कृतीमध्ये व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था ही कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करत होती? आता पहा, या ज्या वेळेस आपण तीन बाबींचा विचार करतोय, उत्पादन असेल, व्यापार असेल, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था असेल, त्यास पहिला भाग येतोय तो आहे उत्पादनाचा, की या ठिकाणी उत्पादन कशा पद्धतीनं घेतलं जात होतं. तर पहा, ज्यावेळेस आपण उत्पादनाचा प्रश्न पाहतोय त्यावेळेस आपण मागच्या पिरियडमध्ये चॅप्टरमध्येच अभ्यासलो की शेतीचा शोध लागला होता, मानव शेती कसायला लागला होता आणि मग शेतीतलं उत्पादन या ठिकाणी सुरू झालं होतं. एवढंच नव्हे तर आपण म्हटलं विविध कलांचा उदय झाला होता. यामधून मातीची भांडीही निर्माण केली जात होती. मातीपासून भांडी निर्माण करणं, शेती करणं ही कामं जवळपास या संस्कृतीमध्ये स्त्रियांची होती. शेती कसण्याचं कामही स्त्रिया करायच्या, मातीपासून भांडी निर्माण करण्याचं कामही या ठिकाणी स्त्रिया करायच्या. आणि ही जी मातीची भांडी सुरुवातीच्या कालावधीमध्ये स्त्रिया बनवत होत्या त्या हाताने बनवत होत्या. म्हणजे मातीची भांडी ही स्त्रिया हाताच्या साह्याने या ठिकाणी बनवत होत्या. त्यानंतर शेतीमध्ये थोडासा बदल झाला आणि पेरणी करण्यासाठी टेपरणे वापरायला सुरुवात झाली. टेपरणे म्हणजे आपण म्हणूया कुदळ आपण जी म्हणतो खोदण्यासाठी वापरली जाते. या प्रकारचं हत्यार आपण साधारणतः म्हणूया, ज्याला की टेपरणे असं म्हटलं जातं. शेती करण्यासाठी मग टेपरणाचा वापर या ठिकाणी सुरू झाला. जे काही शेतीतलं उत्पादन होतं हे उत्पादन व्यापारी उत्पादन नव्हतं, तर उत्पादन शेतीमधलं कशासाठी घेतलं जायचं? तर फक्त आपल्या कुटुंबाच्या गरजा या ठिकाणी भागाव्या, आपला उदरनिर्वाह भागावा, आपल्या अन्नधान्याचा प्रश्न सुटावा, एवढ्या एका उद्देशानं प्रेरित होऊनच या ठिकाणी शेती कसली जायची. म्हणजे उत्पादन हे फक्त घरच्या पुरतं शेतीमधून या ठिकाणी घेतलं जात होतं. मग हा सुरुवातीचा कालावधी होता की उत्पादन हे फक्त पोटापुरतं घेतलं जातं. आपल्याला जेवढ्या आपल्या कुटुंबाला लागतं तेवढंच उत्पादन या ठिकाणी घेतलं जात होतं.
यामध्ये काही काळ गेला आणि त्यानंतर यामध्ये बदल झाला आणि उत्पादनामध्ये या ठिकाणी वाढ झाली. आता पहा, उत्पादनामध्ये वाढ झाली. पूर्व हडप्पा संस्कृतीच्या काळातच आपण पाहिलं की बैलाचा उपयोग शेती कामासाठी या ठिकाणी व्हायला लागला आणि वाहतुकीसाठी व्हायला लागला. पूर्व हडप्पा संस्कृतीच्या काळामध्येच बैलाचा वापर शेतीसाठी आणि वाहतुकीसाठी या ठिकाणी होऊ लागला होता. आता तर चाकाचा शोध लागला होता आणि चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवनाला या ठिकाणी गती प्राप्त झाली. मानवी जीवनाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गती प्राप्त झाली. चाकाच्या वापरामुळं मातीपासून जी हाताने भांडी बनवली जात होती त्यासाठी आता चाकाचा वापर व्हायला लागला आणि यामुळं मातीची भांडी बनवण्याचा वेगही वाढला. मातीच्या भांड्याचं उत्पादन या ठिकाणी वाढलं. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मातीपासून भांडी घडवली जाऊ लागली कारण की चाकाचा वापर या ठिकाणी सुरू झाला. बैल जोतलेले नांगर, जोतलेले म्हणजे बैल जुंपलेले नांगर वापरात आल्यामुळं या ठिकाणी शेतीचं उत्पादनही वाढलं. एका बाजूला चाकाच्या साहाय्यानं मातीची मडकी बनवायला सुरू केली, मातीची भांडी बनवायला सुरू केली, त्यामुळं मातीच्या भांड्यांचं उत्पादनही वाढलं. इकडं शेतीसाठी बैलाचा वापर सुरू केला आणि त्यामुळं शेतीतलं उत्पादनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होऊ लागलं. अशा नगरांच्या मातीच्या प्रतिकृती आपल्याला हरियाणामध्ये बनवलेल्या पाहावयास सापडतात. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया की बैलाचा वापर साधारणतः नांगरण्यासाठी होऊ लागला आणि त्यामुळं या ठिकाणी उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढायला लागलं. आता पहा, या दोन्ही ठिकाणचं उत्पादन या ठिकाणी वाढीव स्वरूपाचं झालं आणि त्याचाच परिपाक आपण म्हणूया की यामधून पुढची पायरी आली आणि ती पायरी होती व्यापाराची. मग या ठिकाणी व्यापार व्हायला लागला. शेतीच्या उत्पादनाशिवाय इतर गरजेच्या ज्या वस्तू आहेत, शेतीच्या उत्पादनाशिवाय इतर गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या धान्याचा मोबदला या ठिकाणी मोबदल्यामध्ये या ठिकाणी घेता येऊ लागले. म्हणजे इतर गरजेच्या वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्या असतील तर त्या व्यक्तीला धान्य द्यायचं आणि त्या धान्याच्या मोबदल्यामध्ये त्या इतर गरजेच्या वस्तू या ठिकाणी घ्यायच्या. म्हणजे या ठिकाणी वस्तू विनिमय सुरू झाला. एकमेकाच्या गरजा या ठिकाणी भागवायला लागले. म्हणजे वस्तू विनिमय या ठिकाणी सुरू झाला. वस्तूच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी देवाणघेवाण सुरू झाली. वस्तूच्या मोबदल्यामध्ये दुसरी वस्तू या ठिकाणी घ्यायला लागले. म्हणजे वस्तू विनिमयाची पद्धत या ठिकाणी झाली. धान्याचा विनिमय हा विशेषतः धान्य जे दिलं जात होतं, धान्याचा विनिमय विशेषतः मीठ असेल, धातू असेल आणि मौल्यवान गोष्टी असतील, या मिळवण्यासाठी या ठिकाणी धान्याचा विनिमय व्हायला लागला. म्हणजे धान्याच्या मोबदल्यामध्ये मग मीठ घेतलं जात होतं, धातू घेतले जात होते, मौल्यवान गोष्टी या ठिकाणी मिळवल्या जात होत्या असं आपण म्हणूया. या पद्धतीने या ठिकाणी व्यापार विनिमयाच्या सहाय्याने सुरू झाला. नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये विनिमयाच्या या व्यवहाराची व्याप्ती हळूहळू वाढायला लागली. वस्तू विनिमय या ठिकाणी हळूहळू वाढायला लागला. वस्तूच्या आयात निर्यातीचं प्रमाण या ठिकाणी वाढायला लागलं. आता वस्तूंची आयात आणि निर्यात सुरू झाली. म्हणजे या ठिकाणच्या वस्तू विक्रीसाठी विनिमयासाठी त्या ठिकाणी चालल्या आणि त्या ठिकाणच्या वस्तू या ठिकाणी यायला लागल्या. म्हणजे आयात आणि निर्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. ही आयात आणि निर्यात आपण म्हणूया भारतीय उपखंडा अंतर्गत आणि विदेशी अशी सुरू झाली. भारतीय उपखंड सोडून मग जी आयात निर्यात सुरू झाली ती होती मेसोपोटेमियाशी व्यापार सुरू झाला. मेसोपोटेमिया म्हणजे दूरवर अथवा दूरच्या प्रदेशापर्यंत या ठिकाणी व्यापार सुरू झाला. आता मेसोपोटेमिया या ठिकाणी अक्कड या साम्राज्याची स्थापना झाली. मेसोपोटेमिया या ठिकाणी अक्कड या साम्राज्याची स्थापना इसवी सन पूर्व 2334 मध्ये झाली.
इसवी सन पूर्व 2334 मध्ये या ठिकाणी अक्कड या साम्राज्याची स्थापना झाली. त्याचा पहिला सम्राट होता सारगण. हा पहिला सम्राट सारगण जे आहे याच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमियाशी असलेला व्यापार आणि नागरी हडप्पा संस्कृती या दोन्हीमध्ये या ठिकाणी भरभराट झाली. सम्राट सारगणच्या एका लेखामध्ये या सर्व व्यापाराचा उल्लेख आपल्याला पाहावयास सापडतो की मेसोपोटेमियाचा या हडप्पा संस्कृतीशी कशा पद्धतीनं व्यापार चालतोय या संदर्भातला लेख सारगण राजानं लिहिलेलाही आपल्याला पाहावयास सापडतो. या काळामध्ये समुद्र मार्गाला या ठिकाणी महत्वाचं स्थान प्राप्त झालं. म्हणजे खुसकीच्या मार्गाचं महत्व या काळात कमी झालं आणि समुद्र मार्गाच्या या ठिकाणी महत्व वाढलं. म्हणजे दोन ठिकाणचा व्यापार आता खुसकीच्या मार्गाऐवजी पसंती कशाला मिळायला लागली तर समुद्र मार्गानं या ठिकाणी मिळायला लागली. आणि मग असा हा जो व्यापार होत होता यामध्ये काही प्रदेशाचा उल्लेख आपल्याला पाहावयास सापडतो. यामध्ये 3 प्रदेशाचा उल्लेख आहे. यामध्ये 3 प्रदेश आहे. एक आहे दिलमुन, दुसरा आहे मकन आणि तिसरा आहे मेलुहा. आता या 3 प्रदेशाचा अर्थ जर आपण पाहिला तर दिलमुनचा प्रदेश म्हणजे आपल्याला म्हणता येतं बहरीन. दिलमुनचा प्रदेश म्हणजे बहरीन. त्यानंतर या ठिकाणी आहे मकन. या मकन म्हणजे ओमान आहे, इराण आहे, बलुचिस्तान आहे. मकन म्हणजे ओमान, इराण आणि बलुचिस्तानचा भाग. आणि शेवटचं राहिलं मेलुहा. मेलुहा म्हणजे हडप्पा संस्कृतीचा भाग. मेलुहा म्हणजे हडप्पा संस्कृतीचा भाग. तर पहा, हा काळ जर आपण पाहिला तर मेलुहामध्ये प्राचीन काळी मोठ्या प्रमाणामध्ये तांब्याची उपलब्धता या ठिकाणी होती. तांब्याचा रंग लाल असतो आणि त्यामुळं या प्रदेशाला, या भागाला मेलुहा असं संबोधण्यात येऊ लागलं. मग असा हा हडप्पा संस्कृतीचा असलेला मेलुहा हा भाग जर आपण पाहिला तर या ठिकाणचं असलेलं तांबा आहे, हस्तिदंताच्या वस्तू आहेत, लाजवर्दी दगड आहे किंवा इंद्रनील नावाचा दगड आहे, या सगळ्यांची निर्यात या ठिकाणाहून केली जायची. एवढंच नव्हे तर या ठिकाणाहून माकडे आणि मोर हे प्राणी सुद्धा निर्यात केले जायचे. याबरोबरच इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तीच्या मृत्यूसाठी तो मृतदेह निळ्या कपड्यामध्ये या ठिकाणी गुंडाळला जायचा आणि यासाठी लागणारी जी नीळ आहे ही नीळ सुद्धा हडप्पा या ठिकाणचे व्यापारी या मेसोपोटेमियामध्ये निर्यात करत होते. आणि मग एवढ्या वस्तू या हडप्पा संस्कृतीमधून मेसोपोटेमियामध्ये निर्यात होत होत्या. काय काय निर्यात होत होतं तर तांबे आहे, हस्तिदंताच्या वस्तू आहेत, इंद्रनील नावाचा दगड आहे की ज्याला की लाज वर्दी असं म्हटलं जातं, मणी आहेत, कापड आहे, इमारतीचं लाकूड आहे, प्राण्यामध्ये माकड आहे, मोर आहे आणि कपड्याला लावायची नीळ आहे. या सर्व वस्तूंची निर्यात या हडप्पा संस्कृतीमधून मेसोपोटेमियाच्या संस्कृतीमध्ये या ठिकाणी होत होती. आणि या मोबदल्यामध्ये हडप्पामधील लोकांना काय मिळायचं तर आपण म्हणूया लोकर आहे, सोनं आहे, चांदी आहे, या गोष्टींची आयात व्हायची. म्हणजे तिकडून सोनं या ठिकाणी लोकर यायचं, सोनं यायचं, चांदी यायचं, या गोष्टी या ठिकाणी मिळायच्या. म्हणजे तिकडून या गोष्टी या ठिकाणी आयात केल्या जायच्या. म्हणजे या पद्धतीचा मेसोपोटेमिया या संस्कृतीशी या ठिकाणी व्यापारी स्वरूपाचा संबंध होता. म्हणजे व्यापारामध्ये भरभराट झालेली होती. दूरपर्यंत व्यापार या ठिकाणी प्रस्थापित झालेला या हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला दिसून येतो. एवढंच नव्हे तर या ठिकाणी आपल्याला औद्योगिक वसाहतीही स्थापित झालेल्या दिसून येत आहेत. आता पहा, हडप्पाकालीन ही नगरं जर आपण पाहिली तर या नगरामध्ये कारखान्यासाठी स्वतंत्र विभाग अस्तित्वात असलेला आपल्याला दिसतोय. कारखान्यासाठी स्वतंत्र राखीव भाग ठेवलेला दिसतोय.
की ज्या ठिकाणी केवळ औद्योगिक स्वरूपाच्या वसाहती स्थापन केल्या जात होत्या, ज्या ठिकाणी केवळ औद्योगिक वापर या ठिकाणी केला जात होता. यामध्ये आपल्याला सिंध मधलं चुनूदोडो ही वसाहत सांगता येते. चुनूदोडो ही वसाहत आपल्याला सांगता येते, जी की औद्योगिक कामासाठी वापरली जात असलेली आपल्याला दिसून येते. तिचा वापर हा फक्त औद्योगिक वसाहत म्हणून या ठिकाणी होत होता. त्यानंतर गुजरात आणि सौराष्ट्रामधील अनेक ठिकाणं आहेत, अनेक ठाणी आहेत, ज्यांचा की वापर आपण म्हणूया व्यापारासाठी, औद्योगिक बाबीसाठी, उद्योगधंद्यासाठी या ठिकाणी केला जात होता. गुजरात आणि सौराष्ट्रामधली अनेक ठाणी अथवा अनेक ठिकाणी आपण म्हणूया, जी की व्यापाराच्या सोयीसाठी वसवली गेली होती. गुजरातमधली आणि सौराष्ट्रामधली बरीचशी ठिकाणं व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून ही ठिकाणं सोपी आणि सोयीस्कर स्वरूपाची होती आणि त्यामुळे ती वसवली होती असं दिसतं आपल्याला. जी की कच्छ आणि सौराष्ट्रामधील अनेक ठिकाणं आपण म्हणूया. यामध्ये आपल्याला ठिकाणं सांगता येत आहेत. कुंतासी आहे, नागेश्वर आहे, बक्सरा आहे. यासारख्या ठिकाणाहून तांब असेल, शंख असेल, मौल्यवान खडे असतील. तांबे आहे, शंख आहे, मौल्यवान खडे आहेत. हे जे काही स्त्रोत आहेत, या स्त्रोतापर्यंत पोहोचणं या ठिकाणाहून सहज स्वरूपाचं शक्य होतं. याशिवाय आपण म्हणूया सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरून तयार झालेल्या वस्तू बाहेर पाठवणंही सोपं आणि सोयीस्कर होतं. कारण की व्यापारासाठी आपण मगाशी पाहिलं की आता खुसकीच्या मार्गापेक्षा समुद्र मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता आणि सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरून मग तयार झालेल्या वस्तू ह्या बाहेर पाठवणं अधिक सोपं आणि सोयीस्कर होतं. मग कच्चा माल मिळवणं असेल, त्याचं उत्पादन करणं असेल, त्यापासून पक्क्या मालामध्ये रूपांतर करणं असेल आणि या सर्व मालाची निर्यात करणं असेल, हे सौराष्ट्रामध्ये या ठिकाणी सोपं आणि सोयीस्कर होतं. या सर्वच गोष्टी आपण म्हणूया एकाच प्रदेशामध्ये करणं व्यापाराच्या दृष्टिकोनातून फायद्याचं होतं आणि त्यामुळं ही गुजरात आणि सौराष्ट्रामधील अनेक वसाहती यासाठी वसवल्या गेलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. आणि त्यामुळंच मग सौराष्ट्रामधले अनेक वसाहती या ठिकाणी स्थापित झालेल्या दिसत आहेत, ज्या की विस्तारानं छोट्या होत्या. ही ठिकाणं विस्तारानं छोटी होती आणि ती हडप्पा संस्कृतीची औद्योगिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेली होती. यामध्ये गेल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं धोलावीरा हे नगर जर आपण पाहिलं तर हे नगर, धोलावीरा हे नगर तयार होणाऱ्या मालाच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी उभारलेलं होतं. तयार होणाऱ्या मालाच्या व्यापारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी धोलावीरा हे ठिकाण, ही वसाहत विकसित केलेली होती. तर लोथल नावाचं ठिकाण आपण पाहिलं, जी की बंदर होतं, ज्या ठिकाणी जहाजाची गोदी होती आणि ज्या ठिकाणाहून आपण म्हटलं की जहाजाची नेहाण केली जायची, मालाची नेहाण या ठिकाणी होत होती. म्हणजेच गुजरात आणि सौराष्ट्रामध्ये अनेक ठाणी या ठिकाणी व्यापाराच्या उद्दिष्टानं वसवलेली आपल्याला दिसतात. त्यानंतर शेवटचा भाग येतो व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था. आता पहा, या ठिकाणचं व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था ही कशा पद्धतीची होती. व्यापार आपण पाहिला, वस्तूचं उत्पादन आहे, त्याची आयात निर्यात आहे, निर्माण झालेली नगरं आहेत, या ठिकाणच्या गावं आहेत, वसाहती आहेत. या सगळ्यामध्ये निर्माण झालेलं परस्पर संबंधाचं जाळं आहे. या सर्व गोष्टीच्या व्यवस्थापनासाठी एक सुसंघटित प्रशासन व्यवस्था प्रस्थापित झालेली असणार हे स्पष्ट आहे. म्हणजे या ठिकाणी निर्माण झालेला व्यापार आहे, उत्पादन आहे, औद्योगिक वसाहत आहे, या ठिकाणची नगरं आहेत, गाव आहे, वसाहत आहे, या सगळ्यावरतीच सगळ्यांचं व्यवस्थापन करणं, यासाठी सुसंघटित स्वरूपाची प्रशासन व्यवस्था या ठिकाणी प्रस्थापित झालेली आपल्याला दिसून येते. मग यामध्ये नगररचना आहे, विटा आहेत, वजन आणि मापं आहेत, मुद्रा आहेत, विविध वस्तूंचा आकार आहे, त्याचं सुशोभीकरण आहे,
या सर्व बाबतीचं प्रमाणीकरण करणं हे प्रशासन यंत्रणेचं काम होतं आणि या सर्व बाबीचं प्रमाणीकरण करण्याचं काम या ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा करत होती. आणि ही जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे, या प्रशासकीय यंत्रणेची सूत्र धर्म यंत्रणेच्या हाती होती असं मानलं जातं. म्हणजे प्रशासनाची सर्व सूत्र ही धर्म यंत्रणेच्या हाती असावेत असं या ठिकाणी मानलं जात असलेलं आपल्याला दिसतं. मग अशी ही हडप्पा संस्कृतीचा हा जो काही प्रदेश आपण पाहिला तो एकसंघ राष्ट्राच्या स्वरूपामध्ये होता की संघराज्याच्या स्वरूपामध्ये होता, तो एकसंघ राष्ट्राच्या स्वरूपामध्ये होता की संघराज्याच्या स्वरूपामध्ये होता हे सांगणं या ठिकाणी शक्य नाही. परंतु मोहेंजोदाडो असेल, हडप्पा असेल, धोलावीरा असेल, राखीगढी असेल, ही सर्व नगरं आपण म्हणूया की बहुधा प्रादेशिक राजधानीच्या स्वरूपामध्ये असावीत असं या ठिकाणी मानलं जातं. तर मोहेंजोदाडो, कालीबंगन, लोथल, राखीगढी ही केंद्र धार्मिक दृष्टीनंही या ठिकाणी महत्वाची असलेली आपल्याला दिसत आहेत. म्हणजे या ठिकाणी सुयोग्य स्वरूपाचं व्यवस्थापन आणि सुयोग्य स्वरूपाची शासन व्यवस्था या हडप्पा संस्कृती कालावधीमध्ये या ठिकाणी अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते.